शेवगाव पोलिसांनी दमदार कारवाई करत देशी पिस्तुलासह आरोपीला जेरबंद केला आहे। आरोपीकडून 2 जिवंत काडतूसह मॅगझिन, मोबाईल आणि 19 लाखांचे स्कॉर्पिओसह 20.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। शेवगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या धाडसी कारवाईत देशी बनावटीचं पिस्तूल बाळगणाऱ्या एका आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे। दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी रात्रीच्या सुमारास 11च्या दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की आखेगाव रोडनं एक काळ्या रंगाची विना नंबरची स्कॉर्पिओ शेवगावकडे येत असून त्या वाहनातील इसमाकडे देशी बनावटीचं पिस्तूल आहे। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं आखेगाव रोडवरील हॉटेल रिलॅक्स इन येथे सापळा रचला। काही वेळातच संशयित स्कॉर्पिओ वाहन दिसताच ती अडवून तपासणी करण्यात आली। वाहनामधील इसमाचं नाव जावेद मुनीर सय्यद, वय वर्ष 27, राहणार भापकर वस्ती, आखेगाव रोड, शेवगाव असं असून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचं पिस्तूल, एक मॅगझिन, 2 जिवंत काडतुसं आढळून आली। सदर अग्निशस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना त्याच्याकडे नसल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 85/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे 13 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीला अटक केली गेली। सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहड्राय, शेवगाव।